परशुराम. हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भावाने. आत्ताच शारदीय नवरात्र संपली आहे. कालच दसरा झाला. दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण निघालो आहोत कोकण दौऱ्याला. कोकणामध्ये आपण जातो आहोत दापोलीला. आपण तामिणी घाट मार्गे माणगाव वरून पुढे दापोलीला जाणार आहोत. आणि दापोलीला आपलं आजचं बुकिंग आहे नाथ बीच रिसॉर्टला. आपला हा 2 दिवसाचा स्टे असणार आहे. या 2 दिवसासाठीचं त्यांचा रेंट आहे 5000 रुपीज. आणि त्यांच्याकडे 2 प्रकारच्या रूम टाईप्स आहेत. एक आहे फॅमिली रूम आणि एक आहे कपल रूम. आपण फॅमिली रूम बुक केली आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला थोडं कन्सेशन दिलं आहे. तुम्हाला प्रॉपर्टी आणि आजूबाजूचा निसर्ग संपूर्ण मी दाखवणार आहे. तोपर्यंत आपण जाऊयात आणि जरा तामिणी घाटामधला आस्वाद घेऊयात. सध्या सगळीकडे खूप छान धुकं आहे. पाऊस जरा आज कमी आहे, नाहीतर अजूनही कालही जरा थोडी पावसाची सर आली होती. जाऊयात पुढे आपल्या प्रवासाकडे. तर आपलं तामिणी घाट उतरून साधारण 20 ते 20 किलोमीटर झाले. तामिणी घाटातच आम्ही नाश्ता केला होता. पोहे आणि मिसळ. चांगला होता तो नाश्ता. साधारण 110 रुपये झाले आमचे. त्याचे पोहे पण त्यांनी एकदम फ्रेश बनवून दिले होते. तर आता माणगाव आपण क्रॉस केलं. आता इथून एक साधारण 2-2.5 तास दाखवत आहे आपल्याला दापोलीला. आणि रोड कंडिशन अजून तरी चांगली, म्हणजे एवढा पाऊस वगैरे पडून गेला तरी तामिणी घाटातला रोड चांगला आहे. आणि आतापर्यंत आम्ही ज्या रोडने आलोय, सिंगल लेन असला तरी रोड सुंदर आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आला. कुठे काही खड्डे वगैरे काही नाहीये. रेग्युलर ट्रॅफिक आहे. आम्ही जरा लवकर निघाल्यामुळे आम्हाला खूप असं ट्रॅफिक अजून तरी लागला नाहीये. सो होपफुली आम्हाला दापोली पर्यंत पण नाही लागला ट्रॅफिक. आणि एक साधारण 12चा टाइम आम्हाला मॅप मध्ये दाखवत येतो. आपलं या ठिकाणाहून दापोलीचं डिस्टन्स आहे 40 किलोमीटर्स. दोन्ही साईडला छान भाताची शेती आहे. हिरवगार आहे सगळीकडे. आणि जरा रोडची कंडिशन आता खराब झाली आहे. आपण महाड सोडल्यानंतर रोडची कंडिशन बऱ्यापैकी खराबच आहे. 20च्या पुढे 30च्या पुढे गाडीचा स्पीड जातच नाहीये. इथून आता आपल्याला 1 तास 1.25 तासाचं वगैरे डिस्टन्स दाखवत आहे. 42 किलोमीटर्स आता बाकी आहे दापोलीसाठी. छान हिरवळ आहे, पण मग रोडची कंडिशन खराब असल्या कारणाने आपल्याला जरा थोडा वेळ लागणार आहे. बीच रिसॉर्ट मध्ये आतमध्ये जातो आहोत. बागेतून पुढे जावं लागतं. जवळपास 100 मीटर अंतरावरती गेल्यावरती आपल्याला रूम्स आणि त्यांचं रिसेप्शन दिसेल. छान नारळ आणि सुपाराची बाग आहे. हो, आपण बघू आता. कुठे आलाय निहित आपण? आणि कोणत्या गावाला आलाय तू?
दापोली. कोणत्या गावाला आलोय आपण? आणि समोर दिसतोय तो अथांग अरबी समुद्र. वा वा वा, मस्त मस्त. या रोडने आतमध्ये आलो. इथे हा त्यांचा रिसेप्शन एरिया. या सगळ्या रूम्स आहेत इथे. संपूर्ण पुढे गेलात तर हा संपूर्ण दिसतोय तो अरबी समुद्र आहे. त्याच साईडला गाडीच्या पार्किंगची सोय आहे. आणि आता आपण रूम मध्ये जाऊयात. आपण रूम बुक केली आहे फॅमिली रूम. फॅमिली रूम मध्ये 2 डबल बेड आपल्याला मिळतात. एंट्री केल्यावरती हा एक इथे डबल बेड आहे आणि हा दुसरा एक डबल बेड इथे आहे. AC आहे, फॅन्सची पण सोय आहे. एक छोटंसं कबर्ड आहे, एक मिरर आहे आणि दोन्ही बेड्सच्या वरती फॅन आहे. या साईडला पण जसा तिकडे छोटा कबर्ड होता तसाच इथे कबर्ड आहे आणि 2 छोटे टेबल्स. अशी ही संपूर्ण रूम आहे, फॅमिली रूम. आता आपण वॉशरूम बघूयात. वॉशरूम मध्ये या साईडला आहे बेसिन, WC आणि हा शॉवर एरिया. खूप नीट आणि क्लीन रूम्स आहेत आणि स्पेशियस आहे. डबल बेड म्हणजे इथे जवळपास 4 जण बेडवरती आणि 1-2 जणांची गादी खाली, एवढा तुम्ही आरामात इथे मॅनेज होऊ शकाल. एवढी मोठी ही फॅमिली रूम आहे. या रूमचं भाडं आहे 5500, पण त्यांनी आम्हाला स्पेशल डिस्काउंट करून 4800 मध्ये ही रूम पर डेच्या हिशोबाने दिली आहे. छान आहे. आत्ताच आम्ही त्यांना लंचची पण ऑर्डर दिली आणि ते म्हणालेत की अर्ध्या तासामध्ये लंच मिळेल. सो आता लंचची वाट बघूया. बाहेर अशी छान ही ओटा आहे जिथे तुम्ही बसू शकता. मस्त आहे. आणि काल रात्री भरपूर पाऊस, दमदार पाऊस झाल्याचं या दादांनी सांगितलं. त्यामुळे वातावरणात पण गारवा छान आहे. दमटपणा आहे पण तेवढा काही जाणवत नाहीये. आपण नाथ बीच रिसॉर्ट मध्ये आता डिनरसाठी आलोय. सध्या पाऊस खूप पडत असल्यामुळे आज आम्हाला फिश नाही मिळाली. तर आम्ही व्हेज थाळी घेतली. व्हेज थाळीमध्ये चपाती, पत्ताकोबीची भाजी, वाटाण्याची उसळ, डाळ, सोलकढी, उकडीचे मोदक आणि पापड. कशी आहे का टेस्ट? छान आहे टेस्ट. म्हणजे मी ही काही खातोय. आणि उकडीचे मोदक पण सुंदर आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. तो तिथे आपली रूम आहे आणि तिथून जर चालत थोडंसं पुढे गेलं तर इथेच लगेच समुद्र आहे. हे एक छोटंसं गेट आहे त्यांच्या रिसॉर्टला. तिथूनच तुम्ही बीचवर जाऊ शकता. एकदम बीच टच आहे ही प्रॉपर्टी. आणि हा आहे मुरुड बीच. आणि हॅलो, गुड मॉर्निंग. आत्ताच आपण छान भरपेट नाश्ता केला, आंबोळी आणि चटणीचा. ते आपल्या स्टेमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. पर पर्सन एक कोणती तरी प्लेट असा त्यांचा तो ब्रेकफास्टचा मेन्यू असतो. तुम्ही एकतर पोहे घेऊ शकतात किंवा आंबोळी. सो आम्ही आंबोळी प्रेफर केलं आणि खूप उत्तम होती. चटणी सुद्धा खूप मस्त होता, एकदम छान. मयूरलाही खूप आवडली चटणी. आता आपण निघालो आहोत दाभोळला. दाभोळला चंडिका मातेचं मंदिर आहे, अगदी समुद्राच्या लगतच आहे. आणि तिथे जाण्यासाठी 3 रूट आहेत. त्याच्यापैकी आम्ही लाडघरच्या रूटने पुढे जातो आहोत. थोड्या वेळासाठी आपल्याला समुद्राच्या काठाने पुढे जाता येतं गाडीतून. त्यामुळे तो एक रस्ता खूप छान आहे आणि एक अनुभव घेण्याची गोष्ट आहे, म्हणून आम्ही या रस्त्याने पुढे जातोय. आणि रोड पण चांगला आहे असं तरी. हा, आतापर्यंत रोड पण छान आहे. लाडघर आम्ही थोड्या वेळापूर्वीच क्रॉस केलं. आता पुढे तो पॅच येणार आहे जिथे की आपल्याला समुद्र किनाऱ्याच्या सोबत पॅरलली रोड वरून आपल्याला पुढे जाता येतं. सो आपण जाऊयात आता दाभोळला.
आणि आजचा डे आम्ही थोडा हाफ डे आम्ही बाहेरच स्पेंड करणार आहोत. अजून कुठे जाता येईल ते बघणार आहोत. परशुरामाचंही मंदिर इथे आहे, तिथेही आपण भेट देणार आहोत. जाऊयात आता आपण पुढे. या साईडला संपूर्ण हा समुद्र आहे. आणि समुद्राच्या तीरानेच असा हा रोड जातो. याच रोडने आपल्याला पुढे दाभोळला जाता येतं. आपण चंडिका देवीच्या स्वयंभू मंदिरामध्ये आहोत. दाभोळ इथे हे मंदिर आहे. बाजूलाच एक खूप सुंदर असा निखळ पाण्याचा झरा वाहतो आणि इथून आतमध्ये गेलं ना की तिथे गुहेमध्ये चंडिका मातेचं स्वयंभू मंदिर आहे. आतमध्ये जवळपास 5-6 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. जेट्टीहून दाभोळहून चाललो आहोत गुहागरला. आपल्याला गाडी, ड्रायव्हर आणि ड्रायव्हर सोडून किती जण आहे याच्यानुसार टोटल 220 रुपये लागले. गाडीचा प्रकार कोणता ते पण ते विचारतात. आता फेरीमधून सगळ्या गाड्या अनलोड होत आहेत. खूप छोट्या शॉर्ट डिस्टन्ससाठीचा हा आपला अनुभव होता. 200 रुपये गाडी विथ ड्रायव्हरचे असतात आणि 20 रुपीज पर हेड पर पर्सन असं त्यांचा तो चार्ज असतो. आपल्याला टोटल 220 रुपये लागले. धोपवे जेट्टी पासून ही जेट्टी होती. दाभोळहून आपल्याला गुहागरला जाण्यासाठी ही जेट्टी उपयोगी पडते. अगदी छोट्या डिस्टन्सची फेरी आहे. इथून गुहागर 27 किलोमीटर आहे. इकडून आता परत परशुराम भूमीकडे निघालो आहोत आणि वाटेमध्ये आपण जेवण्यासाठी थांबलेलो आहोत श्रीमांच हॉटेलमध्ये. तर तिथे आपण व्हेज थाळी घेतली आहे. 150 रुपये थाळी आहे. त्याच्यामध्ये पोळी, भाजी, एक रस्सा भाजी, वरण, एक स्वीट म्हणून त्यांनी श्रीखंड दिला आहे, दही, सलाड, पापड आणि भात अशी ही संपूर्ण थाळी आहे. परशुराम भूमी म्हणजेच परशुराम मठ मध्ये आलोय. इथेच मेडिटेशन सेंटर आणि परशुराम मंदिर आहे. छान असं डोंगराच्या कडेला असं एक पृथ्वीचा ग्लोब आहे आणि त्याच्यावर परशुरामांची मोठी मूर्ती आहे आणि त्याच्याच आतमध्ये मेडिटेशन सेंटर आहे. बापरे, आणि एक बोट पण आहे तिथे. दूर दूर एक बोट पण दिसते बघ.
हे बघ केवढं पाणी आहे. बाप रे, हे बघ केवढं पाणी आहे. वा वा, सुंदर सुंदर. तो तिकडे कड्यावरती गणपती आहे त्या लाईट हाऊसच्या जवळ. हा का, किंवा तो आहे वाटतं ते मंदिर. केवढ्या गायी आहेत ना. आणि आता इकडे खाली बोट पण आहेत. पण बोट नाही दिसणार तुला. बघ बोट दिसतात. दिसल्या बोट इकडे इकडे बघ बोट दिसतात. दिसले का? कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजर्ल्याचे इथे आलोय. डोंगराच्या कड्यावर आहे हा गणपती, त्यामुळे तो कड्यावरचा गणपती आहे. पण आता आज जाऊ. आपला हा 2 दिवसाचा नाद बीच रिसॉर्ट मधला स्टे खूप छान होता. आपलं इथलं जेवणही खूप सुंदर होतं, छान स्वाददार होतं आणि मस्त होतं. आम्ही व्हेज पण ट्राय केलं आणि नॉनव्हेजमध्ये पण चिकन आणि फिश ट्राय केली. सगळं छान फ्रेश होतं आणि टेस्ट उत्तम होती. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथलं पर डेचं भाडं आहे 5000 फॉर कपल रूम आणि 5500 फॉर फॅमिली रूम. आम्ही फॅमिली रूम बुक केली होती. तुम्ही पण ट्राय करू शकता. तुमचे किती लोक ट्रॅव्हल करतात त्यानुसार बरोबर फॅमिली रूम बुक करू शकतात. मागे तुम्ही बघाल तर हा अगदी बीच फ्रंट रिसॉर्ट आहे. हा संपूर्ण अथांग अरबी समुद्र आहे आणि आता आपण इथून चेकआउट करतो आहोत. 2 दिवसाचा स्टे अतिउत्तम होता आपला. आणि जर दापोलीला आलो तर आपण इथे नक्कीच येऊ. जर तुम्हाला हा आमचा ब्लॉग छान वाटला तर नक्की अभिप्राय कळवा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय. मी पण बाय म्हणतोय. बाय बाय.